वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 5 ते 17 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांचे नाव ट्रेनी इंजिनियर असे आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. वेतन 30,000 ते 40,000 या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवरत्न कंपनी आहे आणि इंडियाची प्रीमियर प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर कार्य करते. या कंपनीमध्ये ट्रेनी इंजिनियरच्या जागा भरल्या जाणार आहेत. राज्यानुसार जागा अवेलेबल झालेल्या आहेत, कारण ऑल इंडिया लेव्हलला ह्या जागा भरल्या जाणार आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील दिलं जाणार आहे. अनुभवाची गरज नाही, अनुभव इथे 0 इयर दिलेला आहे. फ्रेशर्ससाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. एज लिमिट बीई आणि बीटेक झालेल्या उमेदवारांसाठी 28 वर्षे आहे आणि एमई आणि एमटेक झालेल्या उमेदवारांसाठी 30 वर्षे आहे. टोटल नंबर ऑफ पोस्ट 5 ते 17 आहेत. यामध्ये गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या वेस्ट रिजनसाठी 129 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. कॅन्डिडेट्स who are desirous of applying for the post should be willing to be posted at the locations mentioned above and should be willing to travel across India. जे उमेदवार अप्लाय करतील त्यांचं भारतभर कुठेही ज्या ठिकाणी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे युनिट आहे त्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकतं. इलिजिबिलिटी बीई, बीटेक, एमई, एमटेक इन इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इथे ब्रांचेसची नावे देखील दिलेली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, कम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ह्या इंजिनिअरिंग ब्रांचेसमधून शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी इंजिनिअरिंगला 55% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट्सनी फक्त पास क्लास मिळवलेला असणं आवश्यक आहे, म्हणजे फक्त पास झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. बीई, बीटेक अप्पर एज लिमिट 28 वर्षे आहे आणि एमई, एमटेक झालेल्या उमेदवारांसाठी अप्पर एज लिमिट 30 वर्षे आहे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षे, एससी एसटी साठी 5 वर्षे आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेटसाठी 10 वर्षे. Period of contract, initially a period of 2 years from the date of joining. तर कॉन्ट्रॅक्टचा पिरियड हा 2 वर्षाचा असेल, त्यानंतर पुढे 1 वर्षासाठी तो एक्सटेंड होऊ शकतो. डिपेंडिंग ऑन द प्रोग्रेस ऑफ प्रोजेक्ट अँड परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट. उमेदवाराच्या परफॉर्मन्सनुसार आणि प्रोजेक्टच्या गरजेनुसार हा अवधी 1 वर्षाने वाढवून दिला जाऊ शकतो. रिम्युनरेशन, पहिल्या वर्षी उमेदवारांना 30,000 रुपये पेमेंट मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी 35,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 40,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. एक्सपिरियन्स, ट्रेनी इंजिनियर्स विथ एक्सपिरियन्स ऑफ प्रोव्हाइडिंग IT सपोर्ट, PC मेंटेनन्स, नेटवर्क स्विच अँड असोसिएटेड सॉफ्टवेअर हँड्स इन एक्सपिरियन्स, प्रिफरेबली ॲज साईट IT इंजिनियर विल बी प्रिफर्ड. ज्या उमेदवारांना PC मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. स्पेशली IT इंजिनियर्सना प्राधान्य दिलं जाईल. द रेसिडेंट इंजिनियर मस्ट बी एबल टू रीड, स्पीक, राईट इन इंग्लिश अँड हिंदी अँड रिजनल लँग्वेज वेअर एव्हर दे आर पोस्टेड. उमेदवारांना इंग्लिश भाषा ही लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदी भाषा आली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होईल त्या ठिकाणची रिजनल भाषा येणे आवश्यक आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ट्रेनी इंजिनियर टू प्रोव्हाइड हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड कोऑर्डिनेशन सपोर्ट for all IT equipment available at CBIC locations, both centrally provided IT equipment by the customer. या ठिकाणी कामाचं स्वरूप दिलेलं आहे, ते उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. उमेदवारांना जर टीचिंग, अकॅडमिक आणि रिसर्च वर्कचा एक्सपिरियन्स असेल किंवा बँकिंग, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये काम केल्याचा अनुभव असेल किंवा इंटर्नशिप, प्लेसमेंट या ठिकाणी काम केल्याचा अनुभव असेल तर तो अनुभव विचारात घेतला जाणार नाही. सिलेक्शन प्रोसिजर, सिलेक्शन विल बी थ्रू अ रिटर्न टेस्ट फॉर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स. जे उमेदवार ऑनलाईन अर्ज करतील त्यातून शॉर्टलिस्टिंग केलेल्या उमेदवारांची रिटर्न टेस्ट होणार आहे. जे उमेदवार रिटर्न टेस्ट क्लिअर करतील त्यांचा इंटरव्ह्यू होईल.
द व्हेन्यू फॉर रिटन टेस्ट इंटरव्ह्यू विल बी इंटिमेटेड लेटर. रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू कुठे होणार ह्या गोष्टी तुम्हाला नंतर कळवल्या जातील. 85% मार्क्स विल बी अलॉटेड फॉर रिटन टेस्ट अँड 15% मार्क्स फॉर द इंटरव्ह्यू. तर रिटन टेस्टसाठी 85% मार्क्सचा क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि इंटरव्ह्यूसाठी 15 मार्क्स असतील. Candidates who pass the written test will be called for interview in the ratio of 1:5 in the order of merit in each category. जे उमेदवार रिटन टेस्ट क्लिअर करतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. यामध्ये 1:5 या प्रमाणात उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. यासाठी कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट तयार केली जाईल. द नेम्स ऑफ कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्टेड फॉर रिटन टेस्ट, इंटरव्ह्यूज अँड फायनल सिलेक्शन विल बी नोटिफाईड ऑन अवर कंपनीज वेबसाईट. जे उमेदवार रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू क्लिअर करतील त्यांचं फायनल सिलेक्शन होईल आणि फायनल सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची लिस्ट कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू साठीचे कॉल लेटर्स उमेदवारांना ईमेलद्वारे पाठवले जातील. हाऊ टू रजिस्टर. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑनलाईन थ्रू गुगल फॉर्म. गुगल फॉर्मद्वारे उमेदवारांनी रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन्स रिसिव्ड इन एनी अदर फॉर्मॅट विल नॉट बी कन्सिडर्ड. या ठिकाणी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. गुगल फॉर्म उमेदवारांनी भरायचा आहे. जे उमेदवार इंटरेस्टेड आहे त्यांनी भरायचा आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 28/2/2024 ला सुरू झालेले आहेत. 13/3/2024 ही शेवटची तारीख आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट रजिस्टर्ड विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर वॉक इन सिलेक्शन्स. जे उमेदवार रजिस्ट्रेशन करणार नाहीत त्यांना रिटन टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार नाही. उमेदवारांनी ॲप्लिकेशन इनकम्प्लीट ठेवायचं नाही. स्टेप्स टू फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्मची लिंक इथे दिलेली आहे. सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म बाय क्लिकिंग सबमिट. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी रजिस्टर्ड ईमेल ID द्यायचा आहे. त्यानंतर त्या फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. या फॉर्मची प्रिंटआउट तसेच 2 पासपोर्ट साईज लेटेस्ट कलर फोटोग्राफ उमेदवारांनी परीक्षेला जाताना तसेच इंटरव्ह्यूला जाताना सोबत घेऊन जायचे आहेत. डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट असेल. त्यानंतर BE, BTech आणि ME, MTech जर तुमचं झालेलं असेल, सर्व सेमेस्टरच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स. तुमचे मार्क्स जर CGPA मध्ये असतील किंवा क्रेडिट सिस्टीम ऑफ असेसमेंटमध्ये असतील तर तुम्ही कन्व्हर्जन फॉर्म्युला सबमिट करायचा आहे. इन द इव्हेंट ऑफ फेलिंग टू डू सो द कॅन्डिडेचर विल बी कॅन्सल्ड. कन्व्हर्जन फॉर्म्युला सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडनं घेऊन येणं आवश्यक आहे. जर ते तुम्ही सबमिट केलं नाही तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. सर्व सेमेस्टरच्या मार्कशीट आणि फायनल परीक्षेच्या मार्कशीट सबमिट करायच्या आहेत, अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर कास्ट आणि कम्युनिटी सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट जर तुम्हाला लागू होत असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर त्याविषयीचे डॉक्युमेंट्स, त्याविषयीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर तुम्ही PSU किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असाल तर आपल्या कंपनीकडून, आपल्या ऑर्गनायझेशनकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्ही घेऊन यायचं आहे आणि ते देखील इंटरव्ह्यूला जाताना सबमिट करायचं आहे. कॉपी ऑफ द SBI रिसिप्ट. ॲप्लिकेशन फी भरल्याची पावती रिसिप्ट जी असेल SBIची ती तुम्ही अपलोड करायची आहे. इंटरव्ह्यूला जाताना ती सोबत घेऊन जायची आहे. त्याचप्रमाणे रिटर्न एक्झामला जाताना ती सोबत घेऊन जायची आहे. ॲप्लिकेशन फीस इथे दिलेली आहे. पदाचं नाव आहे ट्रेनी इंजिनियर. ॲप्लिकेशन फी ₹150 प्लस 18% GST. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू PWBD SC ST कॅटेगरीज आर एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी. तर SC ST आणि PWBD कॅटेगरीच्या उमेदवारांनी फी भरायची नाही. Candidate have to enter the SBI collect reference number generated after payment in the application form. उमेदवारांनी फी भरल्यानंतर SBI कलेक्ट रेफरन्स नंबर जनरेट होईल. तो ॲप्लिकेशन फॉर्म वरती एंटर करायचा आहे. उमेदवारांनी ॲप्लिकेशन फी भरण्याच्या अगोदर सर्व इन्स्ट्रक्शन्स आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया केअरफुली वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच फी भरायची आहे अशी सूचना इथे दिलेली आहे. फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड. एकदा भरलेली फी परत केली जाणार नाही. सिलेक्टेड कॅन्डिडेट्सनी जॉईनिंगच्या वेळेस 2 लाखांचा मेडिकल इन्शुरन्स आणि 5 लाखांचा लाईफ कव्हर इन्शुरन्स काढायचा आहे. तसेच उमेदवारांना वेतनाशिवाय मेडिकल इन्शुरन्स प्रीमियर, अटायर अलाउन्स, स्टिचिंग चार्जेस आणि फुटवेअर अलाउन्स यासाठी ₹12,000 प्रतिवर्षी दिले जातील. जे उमेदवार करंटली BEL या कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांनी त्याविषयीचे डिटेल्स अगोदर रिस्पेक्टिव्ह HR डिपार्टमेंटकडे कळवणं आवश्यक आहे. या ठिकाणी जी पोस्ट दिलेली आहे ट्रेनी इंजिनियरची
त्याच पोस्टवरती जर काही उमेदवार काम करत असतील आणि परत त्यांनी त्याच पोस्टसाठी अप्लाय केलं तर त्यांचं ॲप्लिकेशन रद्द होणार आहे. Candidates are required to possess at least one valid email ID which is to be entered in the application form. BEL will not be responsible for bouncing of emails, non-receipt of emails due to invalid email IDs. उमेदवारांनी व्हॅलिड ईमेल आयडी द्यायचा आहे आणि हा ईमेल आयडी ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ऍक्टिव्ह ठेवायचा आहे. ज्या उमेदवारांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे त्या उमेदवारांनी या ठिकाणी ज्या ब्रांचेस दिलेल्या आहेत त्याच ब्रांचमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तरच तुमचं ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जाईल. ओनली इंडियन नॅशनल्स नीड अप्लाय. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. BEL हॅज अ रोबस्ट अँड ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट प्रोसेस where the selection criteria is purely based on merit of the candidate. तर सिलेक्शन जे होणार आहे ते प्युअरली मेरिट बेसवर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कुठल्याही थूलतापांना बळी पडू नये. उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरताना काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी ईमेल दिलेला आहे, तसेच टेलिफोन नंबर देखील दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी गुगल फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे. ईमेल, अपलोड पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर आहे अपलोड सिग्नेचर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल त्याप्रमाणे तेच नाव टाकायचं आहे. फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटी आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेलं क्वालिफिकेशन आहे आणि जे उमेदवार अप्लाय करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्या सर्व उमेदवारांनी या पदासाठी जरूर अर्ज करा, कारण खूप चांगलं जॉब प्रोफाईल आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. खूप चांगला अनुभव मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.